2.1 आता आकृतीमध्ये रेषा RP समांतर रेषा MS, ही रेषा RP समांतर रेषा MS, रेषा DK ही त्यांची छेदिका आहे. कोण DHP बरोबर 85 अंश. तर खालील कोणांची मापे काय? पहिलं गणित घेऊया. कोण RHD. आता RHD हा कोण आहे? आता कोण RHD आणि कोण DHP हे रेषीय जोडीतील कोण आहेत. म्हणजेच काय येणार, या दोघांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग आपण घेऊया माप कोण RHD अधिक माप कोण DHP बरोबर 180 अंश. कारण रेषीय जोडीतील कोण, रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. गुणधर्म आहे. माप कोण RHD असंच लिहिते. अधिक DHPचं माप दिले आपल्याला 85 अंश बरोबर 180 अंश. आणि म्हणून माप कोण RHD बरोबर 180 अंश वजा 85 अंश आणि बरोबर आलं 95 अंश. हे झालं आपलं पहिलं उत्तर. दुसरं काढूयात आता. कोण PHG. बरं, इथं उत्तर लिहिते फार तर 95 अंश. तर PHG कुठे आहे? कोण PHG हा कोण विचारलाय. आता हे दोघं विरुद्ध कोण आहेत, त्यामुळे त्यांची मापं समान असणार आहेत. म्हणजे याचं जर 95 तर याचं सुद्धा 95 अंश आहे. किंवा मग हे दोघं रेषीय जोडीतील कोण, त्यांच्या मापांची बेरीज 180. आपण कुठलाही गुणधर्म वापरू शकतो. आता या ठिकाणी मी हा गुणधर्म वापरते. कोण RHD व कोण RHD व कोण PHG हे परस्परांचे विरुद्ध कोण आहेत. विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण एकरूप असतात. हा गुणधर्म आपल्याला माहिती आहे. एकरूप असतात. एकरूप असतात म्हणजेच त्यांची मापे समान असतात. आणि म्हणून कोण PHG एकरूप कोण RHD म्हणजेच माप कोण PHG बरोबर माप कोण RHD आणि RHDचं माप आपण आत्ताच काढले 95 अंश. म्हणजे आपलं उत्तर आलं 95 अंश. कोण HGS. आता HGS कुठे बघा, HGS. आता हा कोण आणि हा कोण हे एकमेकांचे संगत कोण आहे. त्यामुळे याचं माप जर 85 अंश असेल तर HGSचं माप सुद्धा 85 अंश. आता या ठिकाणी आणखीन दुसराही गुणधर्म वापरू शकते आपण. हा आत्ताच काढलाय. हे दोघं आंतरकोन आहेत. आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. पण आता आपण हा गुणधर्म वापरूयात. कुठला? तर कोण DHP एकरूप कोण HGS आणि याला कारण देऊ संगत कोण. हे एकमेकांचे संगत कोण आहेत. कारण का रेषा RP समांतर रेषा MS व रेषा DK ही त्यांची छेदिका आहे. आणि म्हणून हे दोन कोण एकरूप आहेत. संगत कोण किंवा अगदी संगत कोण कसोटी म्हणून वापरलं तरी सुद्धा चालेल. आणि म्हणून कोण माप कोण HGS बरोबर माप कोण
DHP दोघांची मापं समान आणि DHPचं माप आपल्याला 85 अंश दिलं आहे, म्हणून HGSचं माप आलं 85 अंश. बघा आता चौथं कोन MGK. तर MGK कुठे आहे? MGK इथे आहे. आता MGK आणि HGS हे विरुद्ध कोण आहेत, म्हणून ते एकरूप कोण आहेत. कोन MGK व कोन HGS हे विरुद्ध कोण आहेत. आणि आपल्याला माहिती आहे विरुद्ध कोनांची मापे समान असतात आणि म्हणून कोन MGK एकरूप कोन HGS आणि म्हणून माप कोन MGK बरोबर माप कोन HGS आणि HGSचं माप आपण आत्ताच काढले 85 अंश, म्हणून MGKचं आलं 85 अंश. दुसरा प्रश्न, शेजारच्या आकृतीमध्ये काय काय बघा आता. रेषा P समांतर रेषा Q आणि रेषा L समांतर रेषा M या छेदिका आहेत. म्हणजे या ठिकाणी रेषा P आणि रेषा Q या समांतर आहेत. रेषा P समांतर रेषा Q आणि रेषा L व रेषा M या छेदिका. तर हे आपल्याला दिलेलं आहे. काही कोनाची माप दाखवली इथं दिलंय 110, 115 आणि यावरून मापे काढा. आता पहिलं काढूयात आपण कोन A. आता बघा कोन A आणि हा 110 हे रेषीय जोडीतील कोण आहेत, म्हणून काय येणार कोन A अधिक 110 अंश बरोबर 180 अंश आणि कारण ह्याला जो कोन म्हणजे रेषीय जोडीतील कोन. मग कोन Aचं माप किती आलं 180 अंश वजा 110 अंश म्हणजेच उत्तर आलं आपलं 70 अंश. तर या ठिकाणी आपण E नाव देऊयात, कोन E नाव देऊयात. मग कोन A बरोबर कोन AE कारण विरुद्ध कोन. Aचं माप 70 अंश म्हणून कोन E बरोबर आला 70 अंश. आता कोन E काढला आपण 70 अंशाचा. आता कोन E व कोन B हे संगत कोण आहे, परंतु कोन E व कोन B हे संगत कोण आहे. आणि आपल्याला माहिती आहे संगत कोण एकरूप असतात कारण दिले आपल्याला रेषा P समांतर रेषा Q आणि L आणि M या त्यांच्या छेदिका. आता या ठिकाणी आपण काय वापरलं, हे संगत कोण का आहेत, कारण रेषा P समांतर रेषा Q व रेषा L ही छेदिका. आणि म्हणजेच काय आलं आपलं कोन E बरोबर कोन B बरोबर 70 अंश. C. तर C कोण कुठे बघा, तर या ठिकाणी कोन C. आता कोन C काढण्यासाठी आपण काय करूयात, याचं माप आपल्याला दिलं 115 अंश. आता परत कोन C काढण्यासाठी रेषा P समांतर रेषा Q व ही रेषा छेदिका व रेषा M ही छेदिका. आणि म्हणून कोन C बरोबर 115 अंश कारण संगत कोण आहे ते. आता कोन D इथे पुन्हा 115 अंश आणि D अंश 115 अंश अधिक कोन D बरोबर 180 अंश कारण रेषीय जोडीतील कोन.
किंवा रेजो कोन म्हटला तरी चालेल. आणि मग कोन डी बरोबर 180 अंश वजा 115 अंश आणि मग यांची वजाबाकी आली 65 अंश. तर उदाहरण आहे आकृतीमध्ये रेषा L समांतर रेषा M व रेषा N समांतर रेषा P. एका कोनाच्या दिलेल्या मापावरून कोन A, कोन B, कोन C काढा. आता इथं एक कोन दिला आपल्याला 45 अंश आणि त्याच्यावरून आपल्याला बाकीच्या कोनांची मापं काढायची. आता या ठिकाणी बघा हा 45 अंशाचा कोन आहे. मग आपण अगोदर हा कोन काढून घेतला, कारण हा जर 45 अंशाचा कोन असेल तर हा त्याचा विरुद्ध कोन असणार आहे आणि विरुद्ध कोनाची मापं समान असतात. मी इथं x अंश घेते, मग पहिला आकडा घेते. x अंश कोन x बरोबर 45 अंश, कारण विरुद्ध कोन. तुम्ही कोणताही दुसरा गुणधर्म वापरला तरी सुद्धा चालू शकतो. आता या ठिकाणी x अंश आपलं आलं 45 अंश. मग आता बघा रेषा L दिले आपल्याला, समांतर रेषा M आणि रेषा P ही छेदिका. आता ही जर छेदिका घेतली तर कोन x आणि कोन A म्हणजे कोन x अधिक कोन A बरोबर 180 अंश, कारण हे आंतरकोन आहेत. किंवा याला आंतरकोन कसोटी म्हटलं तरी सुद्धा चालेल. कसले कोण आहेत हे? आंतरकोन आहे. आता एक्सचं माप आपल्याला माहिती आहे 45 अंश अधिक कोन A बरोबर 180 अंश आणि म्हणून कोन A बरोबर 180 अंश वजा 45 अंश आणि 180 मधून 45 वजा केले की येणार आहेत 135 अंश. वजाबाकी करून बघू. फार तर 5 आणि 5 10ला 0 हातच्याला 1, 8तून 5 गेले 3 आणि 135 अंश. आता या ठिकाणी आपल्याला A आलाय, दुसरा B काढू. आता कोन B. आता कोन B बरोबर कोन A, कारण विरुद्ध कोन. कसले कोन आहेत हे? विरुद्ध कोन. आणि म्हणून काय असतं, या दोघांची मापं समान आहेत. मग आता Bचं माप काय येणार? कोन B बरोबर कोन A. Aचं माप आपलं 135 अंश आलं, म्हणून Bचं पण आलं 135 अंश. आता त्यानंतर तिसरं काढूया कोन C. आता कोन C या ठिकाणी आहे बघा. आता कोन C आणि कोन B हे बघा एकमेकांची संगत कोन आहेत. पण कोणत्या रेषा समांतर? तर रेषा N. तर इथे लिहूयात आपण रेषा N समांतर रेषा P व रेषा M ही छेदिका व रेषा M ही छेदिका. आणि म्हणून कोन C बरोबर कोन B, कारण संगत कोन कसोटी. संगत कोन कसोटी शब्द लिहिला तरी चालतोय, आपण कसोट्या शिकलेलेच आहोत. मग Bचं माप किती आहे? 135 अंश आणि म्हणून कोन Cचं माप आलं 135 अंश. बघा चौथं गणित आलं आपलं. कोन PQR आणि कोन XY झेड यांच्या भुजा परस्परांना समांतर आहेत. यांच्या भुजा परस्परांना समांतर आहेत म्हणजे कुठल्या भुजा समांतर आहेत? तर या ठिकाणीच मी लिहिते रेषा भुजा घेऊ. बाजू XY समांतर बाजू PQ आणि दुसरी बाजू कुठली आहे? बाजू YZ समांतर बाजू QR. ही बाजू समांतर. तर सिद्ध करा की
कोन PQR एकरूप कोन XYZ हे दोन कोन आपल्याला एकरूप दाखवायचे. आता त्यासाठी मी काय केलं, हा जो YZ आहे तो असा इकडं वाढवूयात. हा वाढवला आणि इथं नाव दिलं यस. बघा काय केलं आपण, किरण YZ बाजू YZ आपण वाढवली. बघा बाजू YZ विरुद्ध बाजूला वाढवली. आता हे वाढवल्यामुळे काय झालं, हा कोन आणि हा कोन म्हणजे रेषा XY समांतर रेषा PS व रेषा SZ ही छेदिका. आणि म्हणून कोन PSY हा कोन एकरूप कोन XYZ. आता PSY जो घेतलाय त्याचं नाव मी थोडंसं असं घेते, PSZ एकरूप कोन XYZ. आता आपण SZ समांतर QR घेऊया. बघा आता रेषा SZ समांतर रेषा QR व रेषा PQ ही छेदिका. आणि म्हणून कोन PSZ एकरूप कोन PQR. का तर हा कोन आणि हा कोन हे संगत कोन आहे, म्हणून मी इथे लिहिते संगत कोन कसोटी. आता या दोघांचं जर निरीक्षण केलं आपण, 1 आणि हा 2, मग 1 व 2 वर काय येणार आहे बघा, इथं PSZ आहे, इथं PSZ आहे, म्हणजेच काय आला, XYZ हा एकरूप आहे PQR. वरून कोन XYZ एकरूप कोन PQR. आणि हेच आपल्याला विचारलं इथं, जे आपलं सिद्ध झालं. बघा 5वं उदाहरण आहे, रेषा AB समांतर रेषा CD. या ठिकाणी रेषा AB समांतर रेषा CD आणि PQ ही छेदिका. तर आकृतीत दाखवलेल्या कोनांच्या मापांवरून पुढील कोनांची मापे काढा. म्हणजे दिलंय आपल्याला इथला कोन. आता पहिला आपल्याला काढायचा आहे कोन ART. तर कुठे ART बघा, ART. आता हा कोन आणि हा कोन रेषीय जोडीतील आहेत, मग इथं काय लिहिणार आपण, कोन ART अधिक 105 अंश बरोबर 180 अंश. आणि कारण येणार याला जो कोन रेषीय जोडीतील कोन त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आणि म्हणून कोन ART बरोबर आलं 180 अंश वजा 105 अंश आणि यांची वजाबाकी आली 75 अंश. आता दुसरा काढूया कोन CTQ. आता CTQ कुठे बघा, बघा या ठिकाणी आता CTQ इथला आहे. आता हा आपण काढलाय 75 अंश. आता पुन्हा रेषा AB समांतर रेषा CD व रेषा PQ ही छेदिका. आता हे आपल्याला दिलेलंच आहे, ही छेदिका. आणि म्हणून कोन ART एकरूप कोन CTQ, कारण संगत कोन कसोटी.
आणि म्हणून कोण CTQ बरोबर कोण ART. आणि मग ARTचं माप आपण 75 अंश काढलं. CTQचं माप आलं 75 अंश. तिसरं काढूयात कोण DTQ. आता DTQ कुठे आहे बघा इथे DTQ. आता पुन्हा हा 105 अंश आणि हे दोघं संगत कोण आहेत. मग परत लिहिलं पाहिजे आपल्याला. रेषा AB समांतर रेषा CD व रेषा PQ ही छेदिका. आणि म्हणून कोण DTQ एकरूप कोण BRT कारण संगत कोण. आपण याच्यावरून पण काढू शकलो असतो रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणून, पण ठीक आहे आपण आता संगत कोण कसोटी वापर. आणि म्हणून कोण DTQ बरोबर कोण BRT जो की आपल्याला दिलेला आहे 105 अंश. शेवटचा चौथा घेऊयात कोण PRB. आता PRB कुठे बघा या ठिकाणी आहे PRB. आता हा 75 अंशाचा आला आहे आपला कुठला ART. मग इथे घेऊ कोण ART व कोण विचारलेला आपल्याला PRB. हे विरुद्ध कोण आहेत. हे विरुद्ध कोण. आणि म्हणून कोण ART एकरूप कोण DRB. आणि म्हणून PRB आहे PRB. आणि म्हणून माप कोण PRB बरोबर माप कोण ART. विरुद्ध कोणांची माप समान असतात. आणि ARTचं माप आपण काढलंय 75 अंश. आणि म्हणून PRBचं माप आलं 75 अंश. इथं हे पण गुणधर्म वापरलं असतं तरी चाललं असतं. हे रेषीय जोडीतील कोण आहेत यांची बेरीज 180 अंश आहे.